नमस्कार मित्रांनो, तुमच्या गावामध्ये तलाठी कार्यालय असेलच. तलाठी कार्यालय जर का असेल तर तलाट्याची काय काय कामं आहेत ती तुम्हाला माहीत नसतात किंवा तलाट्याकडे तुम्ही कामं घेऊन गेल्यानंतर तलाठी कामं तुमची पूर्ण करत नसतो. आता तलाट्याची कोणकोणती कामं आहेत हेच जर का तुम्हाला माहीत नसेल तर तुमचे पुढचे कामं घेऊन जाण्याची किंवा त्याची तक्रार करण्याची प्रोसेस भरपूर लांबणीवर जात असते. तर आता मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तलाट्याची कोणकोणती कामं आहेत ते आपण पाहणार आहे. मित्रांनो, तलाट्याची जी कामं आहेत ती तलाठी योग्य रीतीने करत नसेल तर त्याची कारवाई कशी करायची हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. त्याच पद्धतीने व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पहिलं काम काय आहे मित्रांनो, तर तलाठी फेरफारची नोंद करतो. तर ह्या ज्या नोंदी आहेत तर हे गावातील नागरिक जे आहेत तर ह्या गावातील नागरिकांनी त्यांच्याकडे व्हॅलिड जी डॉक्युमेंट आहेत तर ती व्हॅलिड डॉक्युमेंट दिल्यानंतर ना तलाठी जो आहे तो नोंद करत असतो. मित्रांनो, गावठांच्या बाहेरील ज्या नोंदी असतात त्या तलाट्याकडे असतात. गावठाणातील नोंदी ज्या असतात घरांच्या त्या तलाट्याकडे नसतात, त्या ग्रामपंचायतीकडे असतात. त्याच पद्धतीने मित्रांनो, जमीन महसूल गोळा करणे म्हणजे ग्रामपंचायतीत जसा पाणीपट्टी घरपट्टी असा कर आकारला जातो त्या पद्धतीने तलाठी जमीन महसूल कर गोळा करत असतो. त्याच पद्धतीने मित्रांनो, पीक पाहणी जी आहे ती पीक पाहणी तलाठी लावत असतो. बऱ्यापैकी काय होतं तर तलाठी जो सांगत असतो, तलाठी म्हणतो की गावातील लोकांना तुम्ही तुमच्या शेतात जावा आणि पीक पाहणी करून घ्या. तर मित्रांनो, हे काम जे आहे ते तलाट्याचं आहे. तलाट्याने स्वतः तुमच्या गावामध्ये येऊन तुम्हाला जर जमत नसेल तर पीक पाहणी तुमच्या शेताची तलाट्याने करणे हे तलाट्याचं काम आहे. मित्रांनो, तलाट्याने जर का तसं करत नसेल तर त्याची तक्रार सुद्धा तुम्ही करू शकता. आता मित्रांनो, हे झालं पीक पाहणी लावण्याबाबतचं. आता हे पीक पाहणी लावण्याचे फायदे काय आहेत तर मित्रांनो, पीक पाहणी जर का तलाट्याने तुमची नोंद केली, पीक पाहणीला नोंद केली तर तुम्हाला या पीक पाहणीच्या अनुषंगाने पीक पाहणी जर का केली तर तुम्हाला जर का तुमच्या पिकाचं नुकसान झालं, डुकरांनी खाल्ले किंवा कोणतेही नुकसान झालं तर तुम्हाला शासनाकडून त्याची भरपाई मिळत असते. त्यामुळे पीक पाहणी लावणे हे गरजेचं असते आणि तुम्ही तलाट्याकडून लावून घेतली पाहिजे. त्याच पद्धतीने पुढचं काम काय आहे तर गावात जे अतिक्रमण असतात तर त्या अतिक्रमणांची नोंद लावणं हे देखील तलाट्याचं काम असतं. तलाट्याने गावातील अतिक्रमण जे आहेत तर त्या अतिक्रमणाची नोंद सुद्धा लावली पाहिजे. त्याच पद्धतीने पीक पाहणी केल्यानंतर त्यामध्ये पिकाची नोंद सुद्धा लावली पाहिजे. पिकाची नोंद लावल्यानंतर दाखले उताराचे देणे असतं. तुमचा 7/12 उतारा झाला किंवा इतर पद्धतीचे तलाट्याचे जे उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले वगैरे तलाट्यामार्फत जे दाखले दिले जातात ते सगळे दाखले देण्याचं काम सुद्धा तलाट्याचं आहे. तर तलाट्याला ते दाखले सुद्धा देणे तुम्हाला बंधनकारक असते. त्याच पद्धतीने तुमच्या जर का शेतामध्ये नैसर्गिक आपत्तीने जर का काही नुकसान झालं तर त्याचा पंचनामा कोण करतं तर मित्रांनो, त्याचा पंचनामा सुद्धा तलाठीच करतो. तुमच्या गावामध्ये अतिवृष्टी झाली किंवा डुकराने किंवा इतर कोणत्या प्राण्यांनी जर का तुमच्या रानातील शेती उद्ध्वस्त केली तर तुम्ही त्याचा सर्वे जो आहे तो तलाट्यामार्फत करू शकता. तलाठी त्याची छाननी करून तलाठी त्याची संपूर्ण सर्वे करतो. सर्वे केल्यानंतर ना त्याच्यामार्फत तुम्हाला शासन अनुदान सुद्धा देत असतं, म्हणजे त्याची भरपाई देत असतं. त्याच पद्धतीने मित्रांनो, तुमच्या रेकॉर्डमध्ये कोणतेही चुका असतील, जर का तुमच्या 7/12वरती नाव चुकीचं असेल किंवा कोणतेही चुका असतील तर त्या सुद्धा तुम्ही तलाट्यामार्फत दुरुस्त करू शकता. आता तलाठी ते दुरुस्त कसं करणार तर मित्रांनो, तलाठी दुरुस्त करण्यासाठी त्याला कोर्टाची ऑर्डर घ्यावी लागते. कोर्टाच्या ऑर्डरनुसार तलाठी ह्या ज्या नोंदी आहेत तर त्या नोंदी दुरुस्त करत असतो. ही सगळी कामे जी आहेत ती तलाट्याची आहेत. मित्रांनो, तुमचा तलाठी जर का तुमच्याकडून पैसे मागत असेल, तुमची नोंद करायची असो किंवा ई पीक पाहणी करायची असो, कोणतेही काम असो, कोणत्याही कामाला जर का पैसे मागत असेल तर मित्रांनो तुम्ही याची तक्रार सुद्धा करू शकता. आता ही तक्रार कशी करायची याची संपूर्ण प्रोसेस काय आहे तर मित्रांनो, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्याच पद्धतीने मित्रांनो, आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला जर का तुम्ही जॉईन झाला तर शासकीय योजनांचे जे नवीन व्हिडिओज असतात तर ते व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतात. तर मित्रांनो, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात. भेटूया अशाच एका नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.